नमस्कार मित्रांनो. सो आपलं आता या सेशनमध्ये की जो आतापर्यंत आपलं सेशन आहे त्यामध्ये आपण सेल टिश्यू किंवा आपल्याकडे असताना जो लाईव्ह प्रोसेसचा भाग आहे तो सगळा आपण क्लिअर केला. आता लक्षात घ्या, यापूर्वी आपण एक सगळ्यात महत्वाचा पार्ट पाहिला, तो मीन्स ह्युमन कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन. आता ज्यावेळेस आपण कंट्रोल अँड कोऑर्डिनेशनचा विचार करतो, या कंट्रोल अँड कोऑर्डिनेशनला आपण आपल्या मानवातील समन्वय म्हणतो. मात्र लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण कोणत्याही मानवातील समन्वय पाहतो, हा मानवातील समन्वय म्हणजे एक्झॅक्टली काय आहे, तर हा आपल्या ह्युमन बॉडीमध्ये असणारा एक कोऑर्डिनेशन आहे. जर आपण आपल्या ह्युमन बॉडीमध्ये असणाऱ्या कोऑर्डिनेशनचा विचार केला, तर या कोऑर्डिनेशनसाठी आपल्याला काही हार्मोनची मदत लागते, की तेच हार्मोन आपण आपल्या आजच्या सेशनमध्ये पाहणार आहोत. मात्र लक्षात घ्या, सो आपला आजचा जो सेशन असणार आहे तो टोटल आपल्याकडे असणाऱ्या ग्लँड्स मार्फत तयार होणारे हार्मोन्स, त्याचबरोबर आपल्याकडे काही एन्झाईम आहेत त्याबद्दल आपण पाहणार आहोत. मात्र लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण डिफरंट टाईपचे ग्लँड्स पाहतो, ग्लँड्स म्हणजे काय, तर आपल्याकडे असणारे ग्रंथी. आता लक्षात घ्या, आयोगाच्या दृष्टीने हा पॉइंट फार महत्वाचा आहे, कारण आयोग वारंवार यावरती प्रश्न विचारतो. इव्हन राज्यसेवा असेल, ग्रुप बी असेल, ग्रुप सी असेल, या सगळ्यांची प्री असेल किंवा ग्रुप बी ग्रुप सी ची मेन्स असेल, आयोग तुम्हाला ग्रंथींवरती प्रश्न विचारताना दिसतो. आता ग्रंथी म्हणजे काय, तर लक्षात घ्या, सिंपल आहे. मी तुम्हाला दिसतोय, माझ्या बॉडीमध्ये डिफरंट टाईपच्या ऍक्टिव्हिटी चालू आहे. मी तुमच्याशी बोलतोय, इव्हन माझ्या बॉडीमध्ये श्वसन चालू आहे, माझ्या बॉडीमध्ये पचन चालू आहे किंवा रक्ताभिसरण चालू आहे. सो याचा अर्थ असा झाला की ह्युमन बॉडीमध्ये व्हॉलंटरी अँड इनव्हॉलंटरी म्हणजे ऐच्छिक क्रिया आणि अनैच्छिक क्रिया दोनही चालू आहेत. जर ह्युमन बॉडीमध्ये दोनही ऍक्शन चालू असतील, तर अशा वेळेस आपल्याला ह्युमन बॉडीमध्ये कोऑर्डिनेशन पाहायला मिळतं, एक समन्वय पाहायला मिळतो. आणि त्या समन्वयालाच कंट्रोल करण्यासाठी आपल्याकडे ग्रंथी महत्वाच्या असतात. मात्र लक्षात घ्या, तर आपण सगळा पार्ट एकदम बेसिकली पाहिला, तर आपल्याकडे एक्झॅक्टली ग्रंथी कशा वर्क करतात ते आता आपण पाहूयात. मात्र लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण ह्या ग्रंथींचा स्टडी करतो, या ग्रंथींचा स्टडी करत असताना सगळ्यात महत्वाचं काय, की आपल्याला समजून घ्यायचंय की आपल्याकडे ग्रंथी आहे म्हणजे एक्झॅक्टली काय आहे. आता लक्षात घ्या, तर आपण ग्रंथींचा विचार केला, तर ग्रंथी म्हणजे काय, तर ग्रंथी हे आपल्याकडे ट्युब्युलर फॉर्म मध्ये पाहायला मिळतात. आता लक्षात घ्या, जर तुम्ही इथे हात फिरवला तर इथे तुम्हाला एक थायरॉइड ग्रंथी पाहायला मिळेल. याचा अर्थ काय, इथे असणारी ग्रंथी एक ट्युब्युलर पार्ट मध्ये आहे. मग असंच आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळ्या ग्रंथी आहेत, त्या ग्रंथींची आपण ओळख करून घेणार आहोत. पण त्या अगोदर जर आपण ह्या ग्रंथींचा विचार केला, तर ग्रंथींच्या आतमध्ये आपल्याला एक सॅक लाईक बॉडी पाहायला मिळते. आता सॅक म्हणजे काय, सिंपल आहे, आपण पिशवी कॅरी करतो. आपण जी काही पिशवी कॅरी करतो त्या पिशवींना आपण सॅक लाईक एरिया म्हणतो. आणि जर आपण अशा सॅक लाईक एरियांचा विचार केला, तर हे सॅक लाईक एरिया आपल्याकडे काय क्रिएट करतात, तर एक त्यांचं हार्मोन क्रिएट करतात. मग लक्षात घ्या, जर या सॅक लाईक एरियामध्ये जर काही लिक्विड मीडियम तयार होत असेल आणि जर हे लिक्विड मीडियम इथून बाहेर पडत असेल, तर याच लिक्विड मीडियमला आपण हार्मोन्स म्हणतो. मात्र लक्षात घ्या, हे हार्मोन्स एक्झॅक्टली बॉडीमध्ये काय करतात, तर आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळ्या ज्या इनव्हॉलंटरी ऍक्शन आहेत, या इनव्हॉलंटरी ऍक्शनला कंट्रोल अँड कोऑर्डिनेट करतात, म्हणजे त्याच्यावरती नियंत्रण ठेवतात आणि त्यांना समन्वयित करतात. हे सगळं काम आपल्याला ग्रंथींचं पाहायला मिळतं. मग आता जर आपण मानवातील ग्रंथींचा विचार केला, तर आपल्या ह्युमन बॉडीमध्ये कोणत्या ग्रंथी कुठे आहेत किंवा किती ग्रंथी आहेत, या सगळ्या ग्रंथींचं काम काय आहे ते आता आपण समजून घेऊयात. मात्र लक्षात घ्या, जर आपण ह्युमन बॉडीचा विचार केला, तर ह्युमन बॉडीमध्ये आपल्याला दोन टाईपच्या ग्रंथी पाहायला मिळतात. काही ग्रंथी आपण एंडोक्राइन ग्लँड म्हणून ओळखतो, तर काही ग्रंथींना आपण एक्झोक्राइन ग्लँड म्हणून ओळखतो. मात्र लक्षात घ्या, एंडोक्राइन आणि एक्झोक्राइन यांनाच मराठीमध्ये आपण अंतःस्रावी आणि बाह्यस्रावी म्हणतो. मग जर आता आपण एंडो म्हटलं, तर आता एंडो कुणाला म्हणतात, सिंपल आहे, नावातच आहे. एंडो म्हणजे जे बॉडीच्या आतमध्ये राहतील, एक्झो म्हणजे जे बॉडीमधून बाहेर येतील, म्हणून त्यांना आपण काय म्हणणार, तर एंडोक्राइन किंवा एक्झोक्राइन. मात्र लक्षात घ्या, जर आपण या ठिकाणी एंडोक्राइन ग्रंथींचा विचार केला किंवा एंडोक्राइन ग्लँड्सचा विचार केला, तर एंडोक्राइन ग्लँड्स एक्झॅक्टली आहेत तरी काय, तर इथे असणारे जे एंडोक्राइन ग्लँड्स आहेत, याचा अर्थ असा होतो, ज्या ग्रंथीपासून हार्मोन तयार होतात, ते हार्मोन जर आपल्या ब्लड मध्ये मिक्स झाले, लक्षात घ्या, जर ते हार्मोन आपल्या ब्लड मध्ये मिक्स झाले, देन इट इज कॉल्ड एज एंडोक्राइन, बिकॉज ब्लड हे पूर्ण बॉडीमध्ये सर्क्युलेट होतं. जर ब्लड हे पूर्ण बॉडीमध्ये सर्क्युलेट होत असेल, तर याचा अर्थ या ग्रंथींपासून तयार होणारं सेक्रेशन पूर्ण बॉडीमध्ये फिरेल, सो इट इज कॉल्ड एज एंडोक्राइन. अशा पार्टला आपण काय म्हणतो, एंडोक्राइन. हेच जर आपण यांचा विचार केला, तर एक्झोक्राइन, की ज्याला आपण बाह्य श्राव्य ग्रंथी म्हणतो. मग एक्झोक्राइन ग्रंथींचा रोल काय असेल, तर फार सिंपल,
जर आपण एक्झोक्राईनचा विचार केला तर एक्झोक्राईन मध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं, ज्या ग्रंथींपासून जे हार्मोन्स तयार होईल ते आपल्याला ब्लड मध्ये मिक्स होताना पाहायला मिळत नाही, अशा प्रकारच्या ग्रंथींच्या सेक्रेशनला, आता सेक्रेशन म्हणजे तयार करणे, कोणतीही ग्रंथी जर हार्मोन्स तयार करत असेल तर ते हार्मोन जर ब्लड मध्ये मिक्स होत नसेल देन इट इज कॉल्ड ॲज एक्झोक्राईन. मात्र लक्षात घ्या, समजा मला स्वेट येतोय, जर मला स्वेट येत असेल तर स्वेट हा स्वेट ग्लँड पासून तयार होतो, म्हणजे आपल्याकडे स्वेटच्या ग्रंथी असतात आणि ह्या स्वेटच्या ग्रंथी आपल्याकडे डिफरंट टाईपच्या अमाऊंट मध्ये स्वेट तयार करतात. जर ते आपल्या ह्युमन बॉडीमध्ये स्वेट तयार करत असतील आणि जर तिथे आपल्याला स्वेटचं फॉर्मेशन पाहायला मिळत असेल तर या स्वेटच्या फॉर्मेशन मध्ये आपल्याला जो काही पार्ट आहे, लक्षात घ्या, आपल्याला जो काही पार्ट आहे ग्रंथींचा तो तयार होताना दिसतो. आणि जर ग्रंथींचा पार्ट तयार होताना दिसत असेल, जर तो ब्लड मध्ये प्रॉपरली मिक्स होत नसेल देन अशा पार्टला आपण काय म्हटलेलं आहोत, देन एक्झोक्राईन ग्लँड. मात्र लक्षात घ्या, जो आतापर्यंत आपण जेवढा सिलेबस पाहिला, इव्हन आपण एक चॅप्टर घेतला ह्युमन कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन, जर आपण आपला कंट्रोल अँड कोऑर्डिनेशनचा विचार केला तर कंट्रोलमध्ये आपण पाहिलं टोटल कंट्रोल हे ब्रेनचं आहे. पण ज्यावेळेस आपण कोऑर्डिनेशनचा स्टडी करतो, कोऑर्डिनेशन मध्ये आपल्याला ग्रंथींचा रोल पाहायला मिळतो, म्हणजेच त्या ग्रंथी आपल्याकडे एंडोक्राईन आणि एक्झोक्राईन या वेगवेगळ्या प्रकारचं सेक्रेशन तयार करून ते आपल्या ह्युमन बॉडीला समन्वयित ठेवण्याचं काम करतात. मात्र लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण हे डिफरंट टाईपचं फॉर्मेशन पाहतो, हे फॉर्मेशन पाहत असताना आपल्या ह्युमन बॉडीमध्ये कशा प्रकारे ऍक्टिव्हिटी बदलतात किंवा कशा प्रकारे ऍक्टिव्हिटी ह्या हार्मोन्सवरती डिपेंड आहेत ते आता आपण पाहू. पण तत्पूर्वी आपल्याकडे ग्रंथी कोणत्या आहेत, कोणत्या ग्रंथींची लोकेशन कुठे आहे ते आपण समजून घेऊयात. मात्र लक्षात घ्या, जर आपण ह्या सगळ्या ग्रंथींचा विचार केला तर सगळ्या ग्रंथींचा आपल्याला अगोदर क्रम समजून घेणं गरजेचं आहे. मात्र लक्षात घ्या, जर आपण कोणत्याही ह्युमन बॉडीचा विचार केला तर आपल्याला ह्युमन बॉडीमध्ये, लक्षात घ्या, डिफरंट टाईपच्या ग्रंथी पाहायला मिळतात. समजा ह्युमनचा हा ब्रेनचा पार्ट आहे, जर आपण ह्युमनचा हा ब्रेनचा पार्ट पाहिला तर मेंदूमध्ये आपल्याला जवळपास 3 ग्रंथी पाहायला मिळतात. आता या तीनही ग्रंथी महत्वाच्या आहेत, आपण समजून घेऊयात. सगळ्यात फर्स्ट, आपल्या मेंदूच्या अप्पर सरफेसला जो ग्रंथींचा भाग पाहायला मिळतो त्यांना म्हणतो आपण हायपोथॅलॅमस ग्लँड. शब्द लक्षात राहू द्या, त्या ग्रंथीला आपण काय म्हणतो, हायपोथॅलॅमस ग्लँड. देन जर आपण हायपोथॅलॅमस ग्लँडच्या थोडस खाली आलो तर आपल्याला अजून एक ग्रंथी पाहायला मिळते, या ग्रंथींना आपण म्हणतो पिनेल ग्लँड. लक्षात घ्या, यांना आपण काय म्हटलेलं आहोत, पिनेल ग्लँड. आता लक्षात घ्या, जर आयोगाने तुम्हाला विचारलं की मेंदूमध्ये सापडणाऱ्या ग्रंथी कोणत्या, तर मेंदूमध्ये सापडणाऱ्या ग्रंथी आपल्याला या प्रकारच्या क्रमाने पाहायला मिळतात. सो सगळ्यात फर्स्ट आपण कोणती ग्रंथी पाहतोय, हायपोथॅलॅमस ग्लँड. ते हायपोथॅलॅमस ग्लँडच्या नंतर आपण कोणती ग्रंथी पाहतोय, पिनेल ग्लँड. आता लक्षात घ्या, जरी तुम्हाला हे मराठीमध्ये हवं असेल तरी आयोग मराठीमध्ये आपल्याला हेच विचारतं, असेच शब्द मराठीमध्ये सेम लिहून देतो, त्यामुळे याला मराठीमध्ये पण आपण हेच म्हणूयात, हायपोथॅलॅमस ग्रंथी आणि पिनेल ग्रंथी. देन त्यानंतर मेंदूमध्ये आपल्याला बेसमेंटला अजून एक ग्रंथींचा पार्ट पाहायला मिळतो, अशा ग्रंथींच्या पार्टला आपण म्हणतो पिट्युटरी ग्लँड. आता लक्षात घ्या, ही ग्रंथी फार महत्वाची. जर आपण पिट्युटरी ग्लँडचा विचार केला तर यांनाच आपण मास्टर ग्लँड म्हणतो. लक्षात घ्या, मग आता यांना मास्टर ग्लँड का बरं म्हणत असतील, बिकॉज मास्टर अशा पार्टला म्हणतात की जो पार्ट सगळ्या पार्टवरती कंट्रोल ठेवतो, अशा पार्टला आपण नेहमी मास्टर म्हणतो. मग सिंपल आहे, जर आपण या ठिकाणी मास्टरचा विचार केला तर जी पिट्युटरी ग्लँड आहे ती सर्व ग्रंथींवरती नियंत्रण ठेवते, म्हणून त्यांना आपण काय म्हटलं तर मास्टर ग्लँड. म्हणजे आता आपल्या ह्युमन ग्रंथींचं लेक्चर असणार आहे, यांना आपण 2 भागामध्ये डिवाइड करणार आहे. 2 भागामध्ये डिवाइड करत असताना आपण सगळ्यात फर्स्ट पिट्युटरी ग्लँड सेपरेटली स्टडी करणार आहोत, बिकॉज त्यांच्यापासून तयार होणारे हार्मोन्स वेगवेगळे आहेत, ते ह्युमन बॉडीमध्ये वेगवेगळे वर्क करतात आणि देन ह्युमन बॉडीमध्ये असणाऱ्या ज्या डिफरंट ग्रंथी आहेत त्यांना ऍक्टिव्हेट करण्याचं काम करतात. मात्र लक्षात घ्या, जर आपण ह्या सगळ्या ग्रंथींचा विचार केला तर आपल्याला मेंदूमध्ये जवळपास 3 ग्रंथी पाहायला मिळतात. मेंदूमध्ये सापडणारी सगळ्यात पहिली ग्रंथी म्हणजे कोणती, तर आपल्याकडे असणारी हायपोथॅलॅमस ग्रंथी. दुसरी ग्रंथी म्हणजे कोणती, तर पिनेल ग्लँड. आणि 3 नंबरची ग्रंथी म्हणजे कोणती, तर पिट्युटरी ग्लँड. मात्र लक्षात घ्या, जर आपण या तीनही ग्रंथींचा विचार केला तर सगळ्यात पहिल्यांदा कोणती ग्रंथी पाहायला मिळते, हायपोथॅलॅमस. सेकंड नंबरला कोणती आहे, पिनेल ग्लँड. आणि 3 नंबरला कोणती आहे, पिट्युटरी ग्लँड. हा क्रम तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. जर उद्या आयोगाने प्रश्न विचारला की मानवाच्या मेंदूमध्ये असणाऱ्या ग्रंथींचा क्रम सांगा, हा ग्रंथींचा क्रम आपण कसं सांगणार, तर सगळ्यात फर्स्ट हायपोथॅलॅमस ग्रंथी, दुसरी आहे पिनेल ग्रंथी, तिसरी आहे पिट्युटरी ग्लँड. आता लक्षात घ्या, हे झाले मेंदूमध्ये सापडणारे ग्रंथी. जर आपण थोडंसं अजून खाली आलो तर आपल्याला घशाचा पार्ट लागतो, आणि जर आपण या घशाच्या पार्टमध्ये आलो तर घशाच्या पार्टमध्ये आपल्याला इथे अजून एक ग्रंथी पाहायला मिळते, या ग्रंथींना आपण म्हणतो थायरॉइड ग्लँड.
आता लक्षात घ्या, यांना काय म्हटलं आपण, थायरॉइड ग्लॅन्ड. आता हाही पार्ट महत्वाचा आहे. सो आतापर्यंत आपण ही चौथी ग्रंथी पाहिली. सगळ्यात फर्स्ट आपण कोणती घेतली, तर आपल्याकडे असणारी हायपोथॅलॅमस ग्लॅन्ड. सेकंड नंबरला आपण कोणती पाहिली, पिनेल ग्लॅन्ड. 3 नंबरला आपण कोणती पाहतोय, पिट्युटरी ग्लॅन्ड. अँड देन आपण 4th नंबरला, की जे आपण घशामध्ये आलो, तर घशामध्ये आपल्या ग्रंथींचा कोणता भाग पाहायला मिळतोय, तर आपल्याकडे असणारा थायरॉइड ग्लॅन्ड. आता लक्षात घ्या, थायरॉइड ग्लॅन्ड किंवा आतापर्यंत आपण जेवढ्या ग्रंथी पाहिल्या हे मेल फिमेल मध्ये कॉमन असतात, दोघांकडे पण आपल्याला पाहायला मिळतात. पण जर आपण थायरॉइड ग्लॅन्डचा विचार केला तर थायरॉइड ग्लॅन्ड एकच असते आणि बरोबर एक्झॅक्टली त्यांच्या मागे आपल्याला अजून 4 ग्रंथींचा सेट पाहायला मिळतो. लक्षात घ्या, आता ही कोणती ग्रंथी आहे, थायरॉइड. थायरॉइडच्या एक्झॅक्टली मागे आपल्याला अजून 4 ग्रंथींचा सेट पाहायला मिळतो, त्यांना आपण म्हणतो पॅराथायरॉइड ग्लॅन्ड. शब्द लक्षात राहू द्या, त्यांना आपण काय म्हटलं, पॅराथायरॉइड ग्लॅन्ड. म्हणजे जी समोरची बाजू आहे त्यांना म्हटलं आपण थायरॉइड ग्रंथी, जी मागची बाजू आहे त्यांना म्हटलं आपण पॅराथायरॉइड ग्लॅन्ड. जर आपण दोनही ग्लॅन्डचा विचार केला तर दोनही ग्लॅन्ड आपल्या ह्युमन बॉडीमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस यांच्यावरती कंट्रोल ठेवण्याचं काम करतात. मात्र लक्षात घ्या, आतापर्यंत आपण 5 ग्रंथी पाहिल्या. सगळ्यात फर्स्ट वरती कोणती घेतली, हायपोथॅलॅमस. सेकंड नंबरला कोणती पाहिली, पिनेल. याला तुम्ही मराठीमध्ये हेच नाव लक्षात ठेवा. देन पुढे आपण पाहिलं पिट्युटरी ग्लॅन्ड, याला मराठीमध्ये आपण पियुषिका ग्रंथी म्हणतो. आणि यांना सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण काय नावाने ओळखतो, तर मास्टर ग्लॅन्ड नावाने ओळखतो. मास्टर ग्लॅन्ड का म्हणतात, बिकॉज हे पूर्ण बॉडीवरती कंट्रोल ठेवतात. पूर्ण बॉडीमध्ये जेवढ्या ग्रंथी आहेत सगळीकडे कंट्रोल ठेवतात. आता लक्षात घ्या, हे तुम्हाला पाठ नाही करायचं, फक्त तुम्ही फील करून घ्या की आपल्या मेंदूमध्ये सगळ्यात वरती काय असणार, हायपोथॅलॅमस. देन सेकंड नंबरला काय असणार, पिनेल ग्लॅन्ड. अजून खाली आलो बेसमेंटला जर आपण बेसमेंटला आलो तर बेसमेंटला आपल्याला पिट्युटरी ग्लॅन्ड पाहायला भेटेल. देन आपण इथून आपल्या घशामध्ये आलो, घशामध्ये आपल्याला कोणती ग्रंथी पाहायला भेटेल, थायरॉइड ग्रंथी पाहायला भेटेल. घशाच्या मागे अजून 4 ग्रंथींचा सेट आहे, त्यांना आपण पॅराथायरॉइड ग्रंथी म्हणतो. आतापर्यंत अशा आपण 5 ग्रंथी पाहिल्या. आता आता जर आपण घशातून थोडं खाली आलो तर आपण जातो छातीकडे. जर आपण छातीमध्ये गेलो तर छातीमध्ये आपल्याला पाहायला मिळते थायमस ग्लॅन्ड. लक्षात घ्या, हा आपला छातीचा भाग आहे. छातीमध्ये पण आपल्याला एक ग्रंथी पाहायला भेटते, अशा ग्रंथींना म्हणतो आपण थायमस ग्रंथी किंवा थायमस ग्लॅन्ड. मात्र लक्षात घ्या, सो या ठिकाणी आता आपण छातीमध्ये ग्रंथी पाहिली. देन पुढे गेल्यावरती इथे आपल्याकडे हे 2 किडनी सारखे शेप आहेत. आता लक्षात घ्या, जर हे 2 किडनी सारखे शेप असतील तर किडनीच्या वरती असे 2 आपल्याला कॅप लाईक शेप पाहायला मिळतात. सो आता लक्षात घ्या, जर आपण किडनी पाहिली किंवा आपल्या ह्युमन बॉडीमध्ये जो किडनीचा रोल आहे तो आपण यापूर्वी शिकलेलो आहोत. यापूर्वी आपला उत्सर्जन संस्था म्हणजे एक्सक्रेटरी सिस्टीम कंप्लीट झालेली आहे, की ज्या एक्सक्रेटरी सिस्टीम मध्ये आपण ऑलरेडी आपल्याकडे थायमस ग्लॅन्ड काय आहे, सॉरी आपल्याकडे असणारी किडनी काय आहे हे आपण शिकलेलो आहोत. मात्र लक्षात घ्या, किडनीच्या वरती जो कॅप लाईक शेप आहे, या कॅप लाईक शेपच्या ग्रंथींना आपण म्हणतो ऍडर्नल ग्लॅन्ड. शब्द लक्षात घ्या, काय म्हटलं आपण, ऍडर्नल ग्लॅन्ड. यांनाच मराठीमध्ये अधिरुक्क ग्रंथी म्हणतात. रुक्क म्हणजे किडनी. मग किडनीमध्ये असणाऱ्या ज्या ग्रंथी आहेत किंवा किडनीच्या ज्या सरफेसवरती ज्या ग्रंथी प्रेझेंट मिळतात अशा ग्रंथींना आपण काय म्हणतो, ऍडर्नल ग्लॅन्ड. मात्र लक्षात घ्या, आतापर्यंत आपण जेवढ्या ग्रंथी पाहिल्या या सर्व ग्रंथी मेल आणि फिमेल मध्ये कॉमन असतात, की ज्यामध्ये आपल्याला मोस्ट ऑफ व्हेरिएशन पाहायला मिळत नाही. आता लक्षात घ्या, आपण पुन्हा एकदा क्रम पाहूयात. कोणकोणत्या ग्रंथी पाहिल्या, ब्रेन मध्ये आपण 3 ग्रंथी पाहिल्या. सगळ्यात फर्स्ट कोणती आहे, हायपोथॅलॅमस. सेकंड नंबरला कोणती आहे, पिनेल ग्लॅन्ड. 3 नंबरला आपण कोणती घेतली, तर आपल्याकडे असणार पिट्युटरी ग्लॅन्ड, की ज्यांना म्हटलं मास्टर ग्लॅन्ड. आता पिट्युटरी ग्लॅन्डला मास्टर ग्लॅन्ड का म्हटलं, बिकॉज यांच्यापासून तयार होणारे हे सगळे हार्मोन्स या सगळ्या ग्रंथींना ऍक्टिव्हेट करतात. मात्र लक्षात घ्या, आता आपण जी डायग्राम घेतली ही डायग्राम आहे एंडोक्राइन ग्लॅन्डची. जेवढे आता आपण सुरुवातीला पाहिलं की आपल्याकडे ग्रंथींचे 2 प्रकार आहे, अंतःश्राव्य ग्रंथी, बाह्यश्राव्य ग्रंथी. मग जो एंडोक्राइन ग्लॅन्डचा पार्ट आहे, या एंडोक्राइन ग्लॅन्डच्या पार्ट मध्ये आपल्याला हे सगळे ग्रंथी पाहायला मिळतात. यामध्ये आपण एक्झोक्राइन अजून घेतलंच नाही, की ज्यामध्ये लिव्हर आहे, पॅनक्रिया आहेत, की ज्यांचं मीडियम आपल्याला एंडो प्लस एक्झो काहींचं पाहायला मिळतं. इव्हन लिव्हर सारख्या ग्रंथींचं काम तर फक्त एक्झोक्राइन आहे. ह्या वेगवेगळ्या ग्रंथी आता आपण इथे पाहणार आहोत. मात्र लक्षात घ्या, जर आपण या सगळ्या ग्रंथींचा काम क्रम पाहिला तर आपल्या घशामध्ये पाहायला मिळतं थायरॉइड. थायरॉइडची संख्या किती, 1. आयोगाने विचारलेले पीवायक्यू आहेत, सो लक्षात ठेवा. देन थायरॉइड ग्रंथींच्या मागे आपल्याला अजून 4 ग्रंथी पाहायला मिळतात. जर थायरॉइड ग्रंथींच्या मागे 4 ग्रंथी असतील तर अशा 4 ग्रंथींच्या सेटला आपण म्हणतो पॅराथायरॉइड ग्लॅन्ड. लक्षात घ्या, आपण यांना काय म्हणतो, पॅराथायरॉइड ग्लॅन्ड, की जे पॅराथायरॉइड ग्लॅन्ड आपल्या बॉडीमध्ये फॉस्फरस बॅलन्स करण्याचं काम करतात. देन पुढे आल्यावरती छातीमध्ये कोणती ग्रंथी आहे, थायमस.
ते अजून पुढे आलो किडनीच्या वरती जे कॅपलाइक शेप आहे या ग्रंथींना आपण काय म्हणतो ॲडर्नल ग्लँड म्हणजे अधिरुक्क ग्रंथी. आता लक्षात घ्या जर आपण या ग्रंथींचा विचार केला तर ह्या ग्रंथी मेल आणि फिमेल मध्ये कॉमन आहे, पण जर आपण मेलचा विचार केला तर मेल मध्ये आपल्याला पाहायला मिळतं द पार्ट ऑफ टेस्टिस. लक्षात घ्या मेल मध्ये कोणत्या ग्रंथी आहे टेस्टिस. तर हेच आपण फिमेलचा विचार केला तर फिमेल मध्ये कोणत्या ग्रंथी पाहायला मिळतात ओव्हरी. सो मेल आणि फिमेल मध्ये आपल्याला जो काही ग्रंथींमधला बदल किंवा ग्रंथींमधला फरक पाहायला भेटेल तो फरक फक्त इथेच पाहायला भेटेल. कशामध्ये तर टेस्टिस मध्ये आणि ओव्हरी मध्ये. बाकी सर्व पार्ट मध्ये मेल आणि फिमेलच्या ग्रंथी कशा असतात तर सेम असतात. मात्र लक्षात घ्या आता आपण ज्या ग्रंथी पाहिल्या या ग्रंथी आपल्याला एंडोक्राईन पाहायला मिळतात. आता आपण काय करूयात आता एक्झॅक्टली ग्रंथींचं रोल काय आहे, ग्रंथी कोणकोणत्या प्रकारचा हार्मोन तयार करते ते आता आपण पाहूयात. मात्र लक्षात घ्या मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हटलं की या सगळ्या ग्रंथींवरती जे कंट्रोल आहे ते कंट्रोल कुणाचं आहे पिट्युटरी ग्लँडचं. म्हणून त्यांना आपण काय म्हटलं मास्टर ग्लँड. मास्टर का म्हटलं बिकॉज या ग्रंथींनी ज्या आता मेंदूच्या खाली ज्या ग्रंथी आहेत या ग्रंथींनी यांचं काम कधी करायचं हे सांगण्याचं काम कोण करतो तर पिट्युटरी ग्लँड करतो. आणि ज्यावेळेस पिट्युटरी ग्लँड यांना मेसेज सप्लाय करतो किंवा कोणती ऍक्टिव्हिटी कधी करायचं हे सांगतो सो इट इज कॉल्ड एज मास्टर ग्लँड. म्हणून त्यांना आपण काय म्हटलं तर मास्टर ग्रंथी म्हटलं किंवा मास्टर ग्लँड म्हटलं. मात्र लक्षात घ्या जर आपण ह्या मास्टर ग्लँडचा विचार केला तर या मास्टर ग्लँड यांच्यावरती पण कोणीतरी कंट्रोल ठेवत असेल किंवा ज्या पिट्युटरी ग्लँड आहे त्यांना पण कंट्रोलची गरज असेल. मग त्यांच्यावरती कंट्रोल ठेवणारा पार्ट म्हणजे कोणता झाला हायपोथॅलामस. आता याचा अर्थ असा झाला की हायपोथॅलामस केमिकल लिक्विड तयार करतो. समजा ही माझ्याकडे ग्रंथी आहे, ही ग्रंथी आहे पिट्युटरी ग्लँड. या ग्रंथीमध्ये एक केमिकल येतं आणि हे केमिकल म्हणजे हार्मोन येतं की जे हार्मोन कोण तयार करतं तर हायपोथॅलामस. आणि हायपोथॅलामसने जर त्यांचं हार्मोन तयार केलं तर त्यांचं हार्मोन आपल्याला या ग्रंथींच्या सराउंडिंगला पाहायला मिळतं. मग लक्षात घ्या जर ते हार्मोन या ग्रंथींच्या सराउंडिंगला असेल तर ही ग्रंथी ऍक्टिव्हेट होते. म्हणजे थोडक्यात काय ही होते पिट्युटरी ग्लँड. पिट्युटरी ग्लँडला ऍक्टिव्हेट करण्याचं काम कोणी केलं हायपोथॅलामसला. आणि ही ऍक्टिव्हेट झाली की ही नंबर ऑफ हार्मोन्स तयार करते आणि त्यातील प्रत्येक हार्मोन्स काही हार्मोन्स ह्या ग्रंथीकडे जाईल, काही हार्मोन या ग्रंथीकडे जाईल, काही यांच्याकडे जातील, काही यांच्याकडे जातील, तर काही इथे असणाऱ्या थायरॉइड आणि पॅराथायरॉइडकडे जातील. ज्यावेळेस आपल्याकडे असणारे हार्मोन्स डिफरंट पार्टकडे जातात ह्या ग्रंथीपासून आलेले हार्मोन्स या सगळ्या ग्रंथींना ऍक्टिव्हेट करण्याचं काम करतात. आणि जर हे सगळे ऍक्टिव्हेट होत असेल देन त्यांना आपण काय म्हणणार आहोत मास्टर ग्लँड. मग लक्षात घ्या अशा मास्टर ग्लँड किंवा अशा मास्टर ग्रंथी आपल्या ह्युमन बॉडीमध्ये सगळ्या ग्रंथींना कंट्रोल करण्याचं काम करतात किंवा कोणत्या ग्रंथीने कुठे काम करायचं. समजा आता माझ्याकडे इथे थायरॉइड ग्रंथी आहे, थायरॉइड ग्रंथीने कधी ऍक्टिव्हेट व्हायचं, त्यांनी कशा प्रकारे काम करावं हे सांगण्याचं काम कुणाचं आहे तर पिट्युटरी ग्लँडचं. आणि पिट्युटरी ग्लँड ज्यावेळेस हे सांगण्याचं काम करतात त्यावेळेस पिट्युटरी ग्लँड एक केमिकल सेक्रेशन तयार करतात की ज्या केमिकल सेक्रेशनच्या सपोर्टने पूर्ण बॉडीमध्ये असणाऱ्या ग्रंथी त्यांचं हार्मोन्स तयार करतात. मात्र लक्षात घ्या जसं आपल्याकडे असतं पहा की एखादा मेन पार्ट असतो तो सब पार्टला कमांड देतो, सब पार्ट पुन्हा खालच्या सब पार्टला कमांड देतो. सेम इथे आपल्याकडे इथे महत्वाची ग्रंथी आहे हायपोथॅलामस, ती पिट्युटरी ग्लँडला कमांड देते. पिट्युटरी ग्लँड ऍक्टिव्हेट होते, पिट्युटरी ग्लँड त्याच्या अंडर जेवढ्या ग्रंथी आहेत त्या सगळ्यांना कमांड पाठवतात. आणि जर पिट्युटरी ग्लँड सगळ्या ग्रंथींना कमांड पाठवत असेल देन अशा पार्टला आपण काय म्हणणार मास्टर ग्लँड. मास्टर का म्हटलं बिकॉज पिट्युटरी ग्रंथी सगळ्या ग्रंथींवरती कंट्रोल ठेवते. मात्र लक्षात घ्या सो इथे आपण ग्रंथींची ओळख करून घेतली, ग्रंथीचा क्रम समजून घेतला. आता आपण ग्रंथींपासून तयार होणारे हार्मोन समजून घेऊयात. मात्र लक्षात घ्या तर आपण ग्रंथींपासून तयार होणारे वेगवेगळे हार्मोनचा विचार केला तर आपल्याला सगळ्यात फर्स्ट कोणकोणते हार्मोन्स पाहायला मिळतात. तर आपण वेगवेगळे हार्मोन्स पाहिले तर आपल्याला ग्रंथींपासून तयार होणारे हार्मोन्स हे वेगवेगळ्या पार्टमध्ये पाहायला मिळतात की ज्यामध्ये आपण सगळ्यात फर्स्ट पाहूयात की आपल्याकडे असणारे कोणकोणते हार्मोन्स आहेत. आता लक्षात घ्या हा सगळा पार्ट आपण ऑलरेडी डिस्कस केलाय. एंडोक्राइन ग्लँड काय आहे, एक्झोक्राइन ग्लँड काय आहे हे आपण डिस्कस केलं की ज्यांचं सेक्रेशन ब्लड मध्ये आहेत त्यांना आपण एंडो म्हटलं, ज्यांचं सेक्रेशन ब्लड मध्ये मिक्स होत नाही त्यांना आपण एक्झोक्राइन म्हटलं. ज्यावेळेस आपण हे डिफरंट टाईपचं सेक्रेशन पाहतो या सेक्रेशनच्या बेसिसवरती आपल्याला यांचे एक्झाम्पल पण पाहायला मिळतात. एंडोक्राइनचे एक्झाम्पल पाहिले तर कोण आहे पिट्युटरी ग्लँड आहे, त्याचबरोबर थायरॉइड ग्लँड आहे. जर आपण एक्झोक्राइन ग्लँडचे एक्झाम्पल पाहिले तर एक्झाम्पल कोण आहे आपल्याकडे असणारी सलायवरी ग्लँड, देन आपल्याकडे असणारे जठर ग्रंथी आणि यकृत ग्रंथी म्हणजे लिव्हर. सो यांना आपण काय म्हणतो तर एक्झोक्राइन म्हणतो. आता लक्षात घ्या सो एंडोक्राइन ग्लँडचे जनक कोण, सो यांचे फादर आपल्याला पाहायला मिळतात थॉमस ऍडिसन. थॉमस ऍडिसन यांचा अजूनही शोध आहेत, इव्हन त्यांनी बल्बचाही शोध लावलेला आहे. मग लक्षात घ्या
तर थॉमस ऍडिसन यांचा रोल कशामध्ये पाहायला मिळतो? द पार्ट ऑफ एंडोक्राइन ग्लँड. देन आता आपण जाऊयात प्रत्यक्ष ग्रंथीमध्ये. सो सगळ्यात पहिली ग्रंथी आहे आपल्याकडे पिट्टरी ग्लँड. आता लक्षात घ्या, जर आपण पिट्टरी ग्लँडचा विचार केला म्हणजे पियुषिका ग्रंथींचा विचार केला तर यांचं एक्झॅक्टली काम काय असणार? आता सिंपल आहे. आता समजा हा माझा हात आहे, हात तुम्हाला दिसतोय बरोबर, हाताची तुम्हाला समोरची बाजू दिसते पण मागची बाजू दिसते का? नाही. मग असंच आपल्याला पिट्टरी ग्लँडचे दोन भाग पाहायला मिळतात. मात्र लक्षात घ्या, जर पिट्टरी ग्लँडचे आपण दोन भाग पाहिले तर पिट्टरी ग्लँडच्या दोन भागांमध्ये काय पाहायला मिळते? तर जी समोरची बाजू आहे या समोरच्या बाजूला म्हणतात आपल्याकडे असणारा ऍडिनो हायपोफिसिस. लक्षात घ्या, आयोगाचा पीवायक्यू लक्षात ठेवावं लागेल. मी पुन्हा सांगतो, ग्रंथी म्हणजे काय आहे? एक ट्युब्युलर पार्ट आहे. जर ग्रंथी म्हणजे एक ट्युब्युलर पार्ट असेल तर या ट्युब्युलर पार्टची जर समोरची बाजू आहे त्या समोरच्या बाजूला मी काय म्हणतोय? ऍडिनो हायपोफिसिस. पण जी मागची बाजू आहे जी तुम्हाला दिसते का? नाही. मग त्या मागच्या बाजूला म्हणतात न्यूरो हायपोफिसिस. मी पुन्हा सांगतो, लक्षात ठेवा, वाटलं हे लिहून ठेवा, महत्वाचं आहे. जी आपल्या ग्रंथीची समोरची बाजू आहे त्यांना आपण काय म्हटलं? ऍडिनो हायपोफिसिस. जी ग्रंथींची मागची बाजू आहे त्यांना आपण काय म्हटलं? न्यूरो हायपोफिसिस. लक्षात घ्या, आयोगाने विचारलेले विधान आहेत की पिट्टरी ग्रंथींच्या समोरच्या बाजूला ऍडिनो हायपोफिसिस म्हणतात, विधान योग्य. जर आयोगाने म्हटलं की समोरच्या बाजूला न्यूरो हायपोफिसिस म्हणतात, विधान अयोग्य. मग लक्षात घ्या, ऍडिनो हायपोफिसिस आणि न्यूरो हायपोफिसिस काय प्रकार आहे? आता मी तुम्हाला म्हटलं की आपल्याकडे ही झाली पिट्टरी ग्रंथी. लक्षात घ्या, पिट्टरी ग्रंथीचा हा समोरचा तुम्हाला दिसणारा जो भाग आहे यांना आपण म्हणतो ऍडिनो हायपोफिसिस. लक्षात घ्या, काय म्हटलं आपण? ऍडिनो हायपोफिसिस. म्हणजेच तो झाला पोस्टेरियर पार्ट, सॉरी अँटेरियर पार्ट. अँटेरियर म्हणजे समोरची बाजू, पोस्टेरियर म्हणजे मागची बाजू. सो समोरच्या बाजूला काय म्हटलं आपण? ऍडिनो हायपोफिसिस. आता लक्षात घ्या, जी पियुषिका ग्रंथींची समोरची बाजू आहे ती समोरची बाजू टोटल 5 हार्मोन तयार करते. आता लक्षात घ्या, हे फार महत्वाचं आहे. याच्यावरती आयोगाने भरपूर वेळा प्रश्न विचारलाय. आणि ज्यावेळेस हे 5ही हार्मोन तयार होतात, हे 5ही हार्मोन आपल्याला डिफरंट फॉर्म मध्ये पाहायला मिळतात. आता हे झाले त्याचे 5 हार्मोन, हे लक्षातच ठेवायचे, आयोगाने विचारलेले आहेत. मग या 5 हार्मोन मध्ये सगळ्यात पहिला हार्मोन कोणता पाहायला मिळतो आपल्याला? जीएच, की ज्याला आपण ग्रोथ हार्मोन म्हणतो. दुसरा हार्मोन कोणता आहे? टीएसएच, की ज्यांना आपण थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन म्हणतो. तिसरा हार्मोन कोणता आहे? एसीटीएच, की ज्याला आपण ऍड्रिनो कॉर्टिकोट्रॉपिक हार्मोन म्हणतो. तिसरा हार्मोन आहे प्रोलॅक्टिन, की ज्यांना आपण एलटीएच हार्मोन म्हणतो. आणि चौथा आहे जीटीएच, की ज्यांना आपण गोनॅडोट्रॉपिक हार्मोन म्हणतो. मग यापूर्वी आपण रिप्रोडक्शन पाहिले. रिप्रोडक्शन मध्ये आपण पाहिलं होतं की मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, इव्हन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये आपण मेन्स्ट्रुअल सायकल पाहिली होती. मग या मेन्स्ट्रुअल सायकल साठी लागणारे जे डिफरंट टाईपचे हार्मोन्स आहेत, हे डिफरंट टाईपचे हार्मोन्स आपल्याला इथे पाहायला मिळतात. की जर आपण ब्रेनचा विचार केला तर पिट्टरी ग्रंथी मेंदूमध्ये आहे. आणि जर पिट्टरी ग्रंथी मेंदूमध्ये असेल तर ती वेगवेगळं हार्मोन तयार करण्याचे मेसेज देते. जर ती वेगवेगळं हार्मोन तयार करण्याचा मेसेज देत असेल तर त्या मेसेज मध्ये आपल्याला एफएसएच आणि एलएच पाहायला मिळतात. मात्र लक्षात घ्या, एफएसएच म्हणजे काय? फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. आणि एलएच म्हणजे काय? तर आपल्याकडे असणारा ल्युटिनायझिंग हार्मोन. मात्र थोडक्यात आपण या सगळ्यांचं वर्क कसं आहे ते समजून घेऊयात. मात्र लक्षात घ्या, जर आपण या सगळ्यांच्या वर्कचा विचार केला तर आपल्याला यांच्या वर्क मध्ये व्हेरिएशन पाहायला मिळतं. मग आता एक्झाम्पल आता माझ्याकडे ही आहे पिट्टरी ग्लँड. लक्षात घ्या, जर मी या पिट्टरी ग्लँडचा विचार केला तर पिट्टरी ग्लँडच्या समोरच्या बाजूला आपण काय म्हटलं होतं? ऍडिनो हायपोफिसिस. लक्षात घ्या, ही जी पिट्टरी ग्लँड आहे या पिट्युटरी ग्लँडच्या, लक्षात घ्या, पिट्युटरी ग्लँड म्हणजे आपल्याकडे असणारा पियुषिका ग्रंथींचा भाग, की ज्याला मी मास्टर ग्लँड म्हटलं. टोटल पिट्टरी ग्लँड आपल्या बॉडीमध्ये नंबर ऑफ हार्मोन्स बनवते 8. हे लक्षात घ्या, पिट्टरी ग्लँड पासून जे हार्मोन्स तयार होतात ते किती होतात? 8 हार्मोन्स तयार होतात. समोरच्या बाजूपासून, की ज्या समोरच्या बाजूला, लक्षात घ्या, पिट्टरी ग्रंथींना दोन बाजू आहेत, एक समोरची बाजू, एक मागची बाजू. जी समोरची बाजू आहे त्याला म्हणतो आपण, लक्षात घ्या, समोरची बाजू म्हणजे अँटेरियर साइड. शब्द लक्षात घ्या, समोरची बाजू म्हणजे काय? अँटेरियर साइड. आणि जी मागची बाजू असणारी त्या मागच्या बाजूला आपण काय म्हणतो? पोस्टेरियर साइड. सो अँटेरियर साइड आणि पोस्टेरियर साइड इथे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे हार्मोन्स पाहायला मिळतात. सो अँटेरियर म्हणजे समोरची, आणि समोरच्या बाजूला आपण काय म्हटलं होतं? तर आपल्याकडे, लक्षात घ्या, याला आपण ऍडिनो हायपोफिसिस म्हणतो आणि याला न्यूरो हायपोफिसिस. शब्द लक्षात राहू द्या, यांना म्हणतो आपण ऍडिनो हायपोफिसिस. आयोगाने याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. यांना म्हटलं ऍडिनो हायपोफिसिस आणि यांना आपण म्हणतो न्यूरो हायपोफिसिस. आयोगाचे पीवायक्यू आहेत, तो लक्षात ठेवा. यांना काय म्हटलं आपण? न्यूरो हायपोफिसिस. आता लक्षात घ्या, जर आपण ऍडिनो हायपोफिसिसचा विचार केला
तर यांच्यापासून टोटल नंबर ऑफ हार्मोन्स तयार होतात 5. लक्षात घ्या. आणि जर आपण न्यूरो हायपोफिसिसचा विचार केला तर यांच्यापासून टोटल नंबर ऑफ हार्मोन्स तयार होतात 3. म्हणजे 5 अधिक 3 टोटल हार्मोन्स किती पाहायला भेटले? 8. हे 8ही हार्मोन्स आपल्याला कुठे पाहायला मिळतात? पिट्युटरी ग्लँड, की जे पूर्ण बॉडीवरती कंट्रोल ठेवतात. आणि जर हे हार्मोन पूर्ण बॉडीवरती कंट्रोल ठेवत असेल तर या हार्मोनच्या सेक्रेशनलाच आपण काय म्हणतो? मास्टर ग्लँड म्हणतो, एक मास्टर ग्रंथी म्हणतो. मग यांना मास्टर ग्रंथी का बरं म्हटलं? बिकॉज ते आपल्या बॉडीमध्ये असणाऱ्या सर्व पार्टवरती कंट्रोल ठेवतात. मात्र लक्षात घ्या, तर आपण ह्या सगळ्या 5ही हार्मोनचा विचार केला तर इथे तयार होणारे 5 हार्मोन कोणते? ते आता खूप महत्वाचं आहे, आपण त्याबद्दल बोलूयात. आता लक्षात घ्या, जर आपण पिट्युटरी ग्लँड पाहिलं तर पिट्युटरी ग्लँड ही आपल्यासाठी काय झाली? एंडोक्राईन ग्रंथी. पण आता हे 5 हार्मोन कोणते ते आपण पाहूयात. सगळ्यात पहिला तयार होतो जीएच हार्मोन. आता लक्षात घ्या, जीएच ला म्हणतात ग्रोथ हार्मोन. आता ग्रोथ हार्मोन आपण स्टडी करताना इथे त्याचा कन्सेप्ट समजून घेऊयात आणि देन आपण त्यांचा फॅक्च्युअल डेटा पाहूयात. आता लक्षात घ्या, जर कोणताही हार्मोन नॉर्मल अमाऊंट मध्ये तयार होत असेल देन इट इज सफिशियंट किंवा इट इज बेनिफिशियल फॉर अस, तो आपल्यासाठी बेनिफिशियल आहे. पण जर एखाद्या हार्मोनचं सेक्रेशन जर अचानक वाढलं, लक्षात घ्या मी काय म्हणतोय, जर एखाद्या हार्मोनचं सेक्रेशन जर अचानक वाढत असेल तर त्याला हायपर सेक्रेशन म्हणतात. हायपर म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त वाढणं. आणि एखादं सेक्रेशन जर कमी प्रमाणामध्ये तयार होत असेल तर त्यांना आपण हायपो सेक्रेशन म्हणतो. हायपो म्हणजे प्रमाणापेक्षा कमी तयार होणे. मग लक्षात घ्या, एखाद्या ह्युमनच्या बॉडीमध्ये कोणतंही हार्मोन जर प्रमाणापेक्षा जास्त तयार होत असेल किंवा प्रमाणापेक्षा कमी तयार होत असेल तर ते त्या ह्युमनसाठी धोकादायक असतं. का त्यातून त्यांना काहीतरी डिसीज तयार होऊ शकतो. आता हे डिसीज कोणते ते आपल्या सगळ्या नोट्समध्ये गिव्हन केलेले आहेत, फॅक्च्युअल डेटा आहे, तुम्ही पाहू शकता की हायपर सेक्रेशन झाल्यावरती काय होईल, किंवा ऍडल्ट पर्सन वेगळा असतो, चाइल्ड कंडिशन वेगळी असते. दोनही कंडिशन मध्ये हायपर आणि हायपो या सेक्रेशन पासून तयार होणारे वेगवेगळे आजार आपण पाहत असतो. ते आपण जीएच मध्ये नंतर पीडीएफ मध्ये पाहूयात. मग लक्षात घ्या, सो पहिला हार्मोन कोणता आहे? जीएच. सो ग्रोथ हार्मोनचं काम काय आहे? आपल्या बॉडीमध्ये जी आपली हाईट आहे किंवा आपल्या हाडांचा विकास आहे किंवा आपल्या स्नायूंची वाढ आहे हे करण्याचं काम कोणाचं असतं? ग्रोथ हार्मोनचं. हे सगळं लिहित चला, फार महत्वाचं आहे. तुम्हाला हे लिहावंच लागेल कारण आयोगाच्या याच्यावरती पीवायक्यू आहे. सिंपल आहे. पूर्वी आपण एवढे होतो, आता आपण एवढे झालो. मग जर आपण पूर्वी लहान होतो, लहानचे आपण मोठे होत असेल तर याचा अर्थ आपल्या बॉडीमध्ये ग्रोथ हार्मोन तयार झाले. आणि या ग्रोथ हार्मोनने काय केलं तर आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची ग्रोथ अपियर केली. ज्यावेळेस हे वेगवेगळ्या प्रकारची ग्रोथ अपियर करतात देन फायनली आपल्याला आपल्या बॉडीचा विकास झालेला पाहायला मिळतो. देन सेकंड आपण हार्मोन पाहतो TSH. शब्द लक्षात घ्या, कोणता हार्मोन आहे? TSH. याचा फुल फॉर्म पण मी सांगतो. यांना म्हणतात थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन. लक्षात घ्या, यांना आपण काय म्हटलं? थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन. आता लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण तो चॅप्टर घेतला कोणता आपल्याकडे असणारा कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन, त्या चॅप्टर मध्ये आपण एक पॉईंट पाहिला होता स्टिम्युलेशन, की आपल्याकडे असणाऱ्या चेतापेशी काय करतात? स्टिम्युलेट करतात. मग आता लक्षात घ्या, जर आपल्याकडे असणाऱ्या चेतापेशी स्टिम्युलेट तयार करत असेल तर एक्झॅक्टली स्टिम्युलेशन आहे काय किंवा कोणतीही ग्रंथी स्टिम्युलेट होते म्हणजे काय? तर लक्षात घ्या, स्टिम्युलेट मीन्स टू व्हायब्रेशन. ज्यावेळेस कोणतीही ग्रंथी ऍक्टिव्हेट होते त्या ऍक्टिव्हेशनला आपण म्हणतो स्टिम्युलेट. सो इथे आता आपण काय पाहिलं? TSH म्हणजे आपल्या मेंदूमध्ये असणारी जी पिट्युटरी ग्लँड आहे, जी पियुषिका ग्रंथी आहे, तिने 2 नंबरचं हार्मोन कोणतं तयार केलं? थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन. जर आपण ह्या थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन किंवा TSH हार्मोनचा विचार केला तर आता आपण एक ह्युमनची डायग्राम काढली होती. हा आपला मेंदू होता. त्या मेंदूमध्ये आपण 3 ग्रंथी पाहिल्या. त्या घशामध्ये आपण एक ग्रंथी पाहिली, तिला म्हटलं होतं आपण थायरॉइड ग्रंथी. लक्षात घ्या, मग मेंदूमध्ये असणारी ही जी पियुषिका ग्रंथी आहे ती हार्मोन तयार करते TSH. आणि ते हार्मोन ती कुणाकडे घेऊन जाते? तर इथे असणाऱ्या थायरॉइड ग्रंथींकडे. जर ते हार्मोन थायरॉइड ग्रंथींच्या कॉन्टॅक्ट मध्ये गेलं तर अशा वेळेस आपल्याला काय पाहायला भेटेल? थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन कंडिशन पाहायला भेटेल. की ज्या थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोनमुळे काय होतं की पियुषिका ग्रंथीने हे हार्मोन तयार केलं, ते हार्मोन या ग्रंथींच्या कॉन्टॅक्ट मध्ये गेलं, तिथून पुढे या ग्रंथी स्वतःना ऍक्टिव्हेट बनवतात. मग लक्षात घ्या, जर या ग्रंथी स्वतःला ऍक्टिव्हेट बनवत असतील तर आपण त्यांना काय म्हटलं? थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन म्हणून लक्षात घ्या. याचा अर्थ असा झाला की मेंदूमध्ये असणाऱ्या पियुषिका ग्रंथींनी आपल्या घशामध्ये असणाऱ्या थायरॉइड ग्रंथींना ऍक्टिव्हेट केलं आणि ऍक्टिव्हेट करण्यासाठी या ग्रंथीने एक हार्मोन बनवलं की ज्याचं नाव होतं TSH. म्हणून त्यांना म्हटलं थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन. मात्र लक्षात घ्या, अशाच प्रकारे ही ग्रंथी सगळ्या प्रकारचा हार्मोन तयार करत जाईल. देन पुढे या, पुढे आपण आल्यावरती आपल्याला पाहायला मिळतं अजून एक हार्मोन, त्याचं नाव आहे ACTH.
याला म्हणतात ऍड्रिनो कॉर्टिकोट्रॉपिक हार्मोन. शब्द लक्षात घ्या. यांना काय म्हणतो आपण? ऍड्रिनो कॉर्टिकोट्रॉपिक हार्मोन. जर आपण हा ऍड्रिनो कॉर्टिकोट्रॉपिक हार्मोनचा विचार केला तर ऍड्रिनो कॉर्टिकोट्रॉपिक हार्मोन काय करतो? तर आपल्याकडे ऍडर्नल ग्लँड आहे. आपण पाहिलं की किडनीच्या वरती, आपल्या किडनी म्हणजे वृक्क, किडनीच्या वरती एक कॅप लाईक स्ट्रक्चर आहे. या कॅप लाईक स्ट्रक्चरला आपण काय म्हणतो? तर आपल्याकडे असणाऱ्या ग्रंथी. मात्र लक्षात घ्या, जर आपण किडनीच्या वरती काही ग्रंथींचा पार्ट पाहत असेल तर किडनीच्या वरती जो ग्रंथींचा पार्ट आहे, हा ग्रंथींचा पार्ट म्हणजे आपल्याकडे असणारा, लक्षात घ्या, आपल्याकडे असणारा पार्ट ऑफ ऍडर्नल ग्लँड. आणि या ऍडर्नल ग्लँडला ऍक्टिव्हेट करण्याचा मेसेज कोण पाठवतं? तर पिट्युटरी ग्लँड. म्हणून तर पिट्युटरी ग्लँडला आपण काय म्हटलं? तर आपल्याकडे असणाऱ्या मास्टर ग्लँड. मग लक्षात घ्या, सो ACTH याचा फुल फॉर्म काय आहे? ऍड्रिनो कॉर्टिकोट्रॉपिक हार्मोन. म्हणजे आता या ह्युमन मध्ये इथे मला किडनीचा पार्ट पाहायला भेटेल, बरोबर. आणि या किडनीच्या वरती आपल्याला दोन कॅप लाईक स्ट्रक्चर पाहायला मिळतात. या ग्रंथींना आपण काय म्हणतो? तर ऍडर्नल ग्लँड म्हणतो. आणि जर या ग्रंथींना आपण ऍडर्नल ग्लँड म्हणत असेल तर ऍडर्नल ग्लँड म्हणजेच आपला कोणता पार्ट झाला? तर ACTH. तो त्यांना हार्मोन प्रोड्यूस करतो. ते लक्षात घ्या. हा आपल्याकडे पिट्युटरी ग्रंथीचा पहिला हार्मोन, हा दुसरा हार्मोन, हा तिसरा हार्मोन. आयोगाने विचारलेले PYQ लक्षातच ठेवा. देन 4 नंबरला आपल्याला पाहायला मिळतो प्रोलॅक्टिन हार्मोन. आता हा सगळ्यात महत्वाचा आहे, लक्षात घ्या. प्रोलॅक्टिन. आता प्रोलॅक्टिन म्हणजे काय? आता लक्षात घ्या मित्रांनो, आपण मॅमल्स आहोत. मॅमल्स म्हणजे आपण सस्तन प्राणी आहोत. जर आपण सस्तन प्राणी असू किंवा जर आपण मॅमल्स असू तर आपल्या बॉडीमध्ये मॅमरी ग्लँड असतात. लक्षात घ्या, मॅमरी ग्लँड म्हणजे स्तनग्रंथी. आणि या स्तनग्रंथींचं काम काय असतं? की समजा समजा मी एक आई आहे, माझ्याकडे एक बाळ आहे. जर मला त्या बाळाला न्यूट्रिशन द्यायचं असेल तर ते न्यूट्रिशन देण्याचं काम आपल्याकडे स्तनग्रंथी करते, म्हणजे मॅमरी ग्लँड करते. म्हणून आपण काय झालो? मॅमल झालो. पण जर आपल्याला त्यांना काही न्यूट्रिशन द्यायचं असेल तर ते न्यूट्रिशन देण्यासाठी आपल्याला तयार लागतं प्रोलॅक्टिन. मग लक्षात घ्या, प्रोलॅक्टिन हार्मोन असं आहे की जे आपल्या मॅमरी ग्लँड मध्ये ऍक्टिव्हेशन तयार करून न्यूट्रिशन तयार करतं, की जे आपण मिल्क म्हणतो. आणि हे न्यूट्रिशन आपण नवीन बाळाला किंवा नवीन जनरेशनला इझिली देऊ शकतो. मात्र लक्षात घ्या, जर आपण या हार्मोनचा इथे विचार केला तर प्रोलॅक्टिन हार्मोन, जर आता आपण सुरुवातीला पाहिलं तर थायरॉइड ग्लँड आपण काय पाहिलं? एंडोक्राइन ग्रंथी, अंतःस्राव्य ग्रंथी आहे. पण लक्षात घ्या, जरीही अंतःस्राव्य ग्रंथी असेल, आता हे सगळे सेक्रेशन एंडोक्राइन आहे, म्हणजे ब्लड मधून जातात. पण प्रोलॅक्टिन हार्मोन जे मिल्क आहे ते ब्लड मध्ये जात नाही, ते बॉडीतून बाहेर जातं. बॉडीतून बाहेर जातं त्याला आपण काय म्हणतो? एक्झोक्राइन. मग लक्षात घ्या, याच्यावरून एक गोष्ट समजली की आपल्याकडे असणाऱ्या थायरॉइड ग्रंथींचं नियंत्रण फक्त एंडोक्राइन वरती नाही, तर बाह्योक्राइन जे सेक्रेशन आहे, बाह्योक्राइन मीन्स जे एक्झोक्राइन आहे, जे बाह्यश्राव्य आहे, जे एक्झोक्राइन सेक्रेशन आहे त्याच्यावरती सुद्धा कंट्रोल पाहायला मिळतं. आणि जर त्याच्यावरती सुद्धा कंट्रोल असेल तर ते कंट्रोल ठेवण्याचं काम कोणाचं आहे? प्रोलॅक्टिन. म्हणून यांना आपण नॉन ट्रॉपिकल हार्मोन म्हणतो. शब्द लक्षात घ्या, यांना काय म्हटलं? नॉन ट्रॉपिकल हार्मोन. आणि या सगळ्यांना काय म्हणतो आपण? ट्रॉपिकल हार्मोन. किती नंबरचा हार्मोन आला? 4 नंबरचा. देन पुढे 5 नंबरला आपल्याला अजून एक हार्मोन पाहायला मिळतो की ज्याला आपण GTH हार्मोन म्हणतो. हा आहे 5 नंबरचा हार्मोन. लक्षात घ्या, मी पुन्हा रिपीट करतो. आपण पाहतोय ग्रंथी. ग्रंथींमध्ये पुढच्या बाजूला आणि मागच्या बाजूला आपण दोन नावं म्हटले होते. समजा ही पिट्युटरी ग्रंथी आहे तर पियुषिका ग्रंथींना आपण मास्टर ग्लँड म्हणतो. मास्टर ग्लँड का म्हणतो? कारण त्या ग्रंथींचा कंट्रोल सगळ्या ग्रंथींवरती आहे. जर त्या ग्रंथींचा कंट्रोल सगळ्या ग्रंथींवरती असेल तर ही जी समोरची पिट्युटरी ग्लँड तुम्हाला दिसते, पिट्युटरी ग्लँडची जी समोरची बाजू आहे त्यांना आपण अँटेरियर साइड म्हणतो. आणि जर आपण ह्या अँटेरियर साइडचा विचार केला तर या अँटेरियर साइड पासून आपल्याला काय पाहायला भेटतं? तर अँटेरियर साइड पासून आपल्याला 5 हार्मोन पाहायला मिळतात, की जे हे 5 हार्मोन आहे, की ज्यामध्ये पहिला GH हार्मोन आहे की ज्यांना आपण ग्रोथ हार्मोन म्हणतो. दुसरा TSH हार्मोन आहे की ज्यांना आपण थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन म्हटलं. तिसरा ACTH हार्मोन आहे की ज्यांना आपण ऍड्रिनो कॉर्टिकोट्रॉपिक हार्मोन म्हटलं. देन पुढचा आपल्याला फोर्थ वन प्रोलॅक्टिन हार्मोन आहे की जो आपल्या बॉडीमध्ये एंडोक्राइन ग्रंथींचा पार्ट आहे पण फंक्शन एक्झोक्राइन सारखं आहे. लक्षात घ्या मी काय म्हणतोय, ग्रंथी एंडोक्राइन आहे पण फंक्शन कशासारखं आहे? एक्झोक्राइन सारखं. हा अपवाद आहे आणि आयोगाला असे अपवाद विचारायला आवडतात, त्यामुळे अशा अपवादांवरती फोकस करा. आणि देन पुढे आहे GTH हार्मोन, की GTH हार्मोनला आपण काय म्हणतो? गोनॅडोट्रॉपिक हार्मोन. जर आपण या गोनॅडोट्रॉपिक हार्मोनचा विचार केला तर गोनॅडोट्रॉपिक हार्मोन हा आपल्या रिप्रोडक्टिव्ह पार्टसाठी महत्वाचा असतो. मीन्स आपल्या बॉडीमध्ये मेल गॅमेट किंवा फिमेल गॅमेट जर हे गॅमेट तयार करायचे असतील तर आपल्याला आपला ब्रेन मार्फत किंवा आपल्या पियुषिका ग्रंथींमार्फत जो मेसेज जातो
तो मेसेज आपल्याला ह्या जीटीएच फॉर्म मध्ये जाताना दिसतो. आणि जर तो मेसेज ह्या जीटीएच फॉर्म मध्ये जात असेल त्या जीटीएच मध्ये आपल्याला दोन हार्मोन पाहायला मिळतात. एक आहे FSH आणि दुसरा आहे LH. आता लक्षात घ्या FSH काय असतो, तर FSH ला म्हणतात फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. फुल फॉर्म लक्षात घ्या, यांना काय म्हणतो आपण, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. की जो फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन आपल्या बॉडीमध्ये डिफरंट प्रमाणाचं ऍक्टिव्हेशन करण्याचं काम करतो. दुसरा आहे LH हार्मोन. LH ला म्हणतात ल्युटिनायझिंग हार्मोन. लक्षात घ्या LH ला आपण काय म्हटलं, ल्युटिनायझिंग हार्मोन. सो आपल्याकडे असणारा फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन आणि ल्युटिनायझिंग हार्मोन हे दोनही हार्मोन आपल्या बॉडीमध्ये काय करतात, तर रिप्रोडक्टिव्हचं जे आपल्याकडे हार्मोन्स आहे ते जे रिप्रोडक्टिव्ह केमिकल सेक्रेशन आहे त्यासाठी हेल्प करतात. म्हणजे आपल्याकडे असणारे मेल गॅमेट फिमेल गॅमेट त्यांना ऍक्टिव्हेट करण्यासाठी हे दोन हार्मोन महत्वाचे आहेत. की जर आपण फिमेलचा विचार केला ओव्हरी ग्रंथी आहे, मेलचा विचार केला टेस्टीज आहे, टेस्टीज मध्ये टेस्टोस्टेरॉन तयार होईल त्यासाठी जीटीएच मदत करतो. जर आपण फिमेलचा विचार केला फिमेलमध्ये मेन्स्ट्रुअल सायकल आहे की ज्यामध्ये FSH, आता पाहिलं तो शब्द, LH, इस्ट्रोजन, प्रोजेस्ट्रॉन हे महत्वाचे आहेत. याच्यावरती आयोगाने ऑलरेडी प्रश्न विचारलेला आहे. सो आयोगाच्या अँगलने जर विचार केला तर हा ग्रंथींचा भाग आपल्याला एक्झामसाठी महत्वाचा आहे. मग लक्षात घ्या अशा प्रकारे जर आपण समोरची बाजू पाहिली तर समोरच्या बाजूने आपल्याला हे 5 हार्मोन तयार होताना दिसतात. आता आपण हे समोरच्या बाजूचे 5 हार्मोन पाहिले, तसंच आपल्याला मागच्या बाजूने सुद्धा काही हार्मोन्स पाहायला मिळतात. मात्र लक्षात घ्या जर आपण ही ग्रंथी पाहिली तर ही ग्रंथींची समोरची बाजू होती, अशीच ग्रंथींची मागची पण बाजू आहे की ज्यांना आपण पोस्टेरियर साइड म्हणतो. आता पोस्टेरियर साइड पासून आपल्याला 3 हार्मोन्स पाहायला मिळतात. लक्षात घ्या आता हा पार्ट महत्वाचा आहे. सो पोस्टेरियर साइड पासून 3 हार्मोन कोणते पाहायला मिळतात लक्षात घ्या. सगळ्यात फर्स्ट, आता हे सगळे हार्मोन बद्दल आपण डिस्कशन केलेलं आहे. आता आपण जाऊयात पोस्टेरियर हार्मोनकडे. आता लक्षात घ्या थोडक्यात मी त्यापूर्वी तुम्हाला जीएचचं पण सांगतो. हा आपण जीएच पाहिला. जीएच मध्ये तुम्हाला हाईट वाढताना दिसते, हाईट वाढताना दिसते म्हणजे याला म्हटलं आपण ग्रोथ हार्मोन. लक्षात घ्या हा ग्रोथ हार्मोन आपल्या बॉडीमध्ये फक्त काय करतो, तर आपल्याकडे जी आपली हाईट आहे ती हाईट वाढवण्याचं काम करतो. ते लक्षात घ्या मी तुम्हाला सांगितलं होतं की जर यांचं प्रमाण कमी जास्त झालं तर आपल्याला मे बी डिसीज होऊ शकतो. मग लक्षात घ्या प्रौढ व्यक्ती आणि लहान मुलांमध्ये कंडिशन वेगवेगळे असतात. जर प्रौढ व्यक्तीमध्ये ग्रोथ हार्मोन जास्त प्रमाण झालं, जास्त प्रमाण त्यांना आपण हायपर सिंथेसिस म्हणतो किंवा हायपर सेक्रेशन म्हणतो. आणि जर हे असं हायपर सेक्रेशन जास्त होत असेल तर आपल्याला होणारा आजार आहे ऍक्रोमेगली. लक्षात घ्या प्रौढ व्यक्ती म्हणजे आपण, आता आपणही प्रौढ व्यक्ती आहोत. जर आपल्या बॉडीमध्ये डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली जर या हार्मोनचं सेक्रेशन वाढत असेल तर आपल्याला कोणता आजार होऊ शकतो, ऍक्रोमेगली. जर यांचं प्रमाण कमी झालं तर कोणता रोग होईल, सिमेंडस रोग. आता हा फॅक्च्युअल डेटा लक्षातच ठेवावा लागेल, इव्हन पाठ करावं लागलं तरी चालेल. लक्षात घ्या कारण फॅक्च्युअल आहे, इथे कन्सेप्ट पाहायला मिळत नाही. तसंच जर आपण लहान मुलांमध्ये गेलो तर लहान मुलांमध्ये जर याचं प्रमाण जास्त वाढलं तर तयार होणारा आजार आहे जिग्नॅटिझम. लक्षात घ्या तयार होणारा आजार कोणता आहे, जिग्नॅटिझम. हेच जर आपण यांचं प्रमाण कमी पाहिलं तर कमी प्रमाणात होणारा आजार आहे बुटकेपणा, त्याला आपण डॉर्फिझम म्हणतो. मग लक्षात घ्या सो लहान मुलं आणि प्रौढ व्यक्ती दोघांमध्ये पण ग्रोथ हार्मोन जास्त किंवा ग्रोथ हार्मोन कमी यांच्यापासून काहीतरी आजार पाहायला मिळतात. तेच आजार म्हणजे आपल्या या ठिकाणी असणारे हे डिसीज. मात्र लक्षात घ्या त्यानंतर आपण पाहिलं थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन. याबद्दल आपण जस्ट चर्चा केली की मेंदूमध्ये आपल्याकडे पिट्युटरी ग्लँड आहे, त्यांचं सेक्रेशन आपल्या थायरॉइड ग्रंथींकडे पोहोचतं आणि थायरॉइड ग्रंथींना ते ऍक्टिव्हेट करतात. म्हणून त्यांना म्हटलं आपण थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन. त्यालाच आपण अजून एक काय म्हणतो, थायरॉइडट्रोपिन. लक्षात घ्या सो त्याला हा पण एक वर्ड आहे आणि त्यालाच आपण शॉर्ट फॉर्म मध्ये वापरतो TSH. आयोगाच्या याच्यावरती PYQ लक्षात राहू द्या. देन पुढे या, पुढे आहे आपल्याकडे ACTH. आता ACTH बद्दल आपण काय पाहिलं होतं, ऍड्रिनो कॉर्टिकोट्रॉपिक हार्मोन. मग त्यामध्ये आपण पाहिलं की आपल्याकडे किडनीमध्ये ऍडर्नल ग्लँड पण आहे. जर किडनीमध्ये आपल्याकडे ऍडर्नल ग्लँड असेल तर त्या ऍडर्नल ग्लँडला ऍक्टिव्हेट करण्याचं काम कोण करतो, तर पिट्युटरी ग्लँड मध्ये असणारा जो आपल्याकडे कोणता पार्ट आहे, तर ऍड्रिनो कॉर्टिकोट्रॉपिक हार्मोन तो पिट्युटरी ग्लँड मध्ये असणाऱ्या पार्टला ऍक्टिव्हेट करण्याचं काम करतो. देन पुढे या, पुढे आहे आपल्याकडे प्रोलॅक्टिन हार्मोन. प्रोलॅक्टिन हार्मोनला अजून एक नाव आहे LTH. हे लक्षात राहू द्या बरं का. आता होतं काय की कधी कधी आयोग हा शब्द वापरतो आणि आपल्याला वाटतं की अरे हे तर आपण शिकलोच नाही. तर लक्षात घ्या आयोगाने जर असा कधी प्रश्न विचारला की पिट्युटरी ग्रंथींपासून तयार होणारा असा कोणता हार्मोन आहे की जो ग्रंथी एंडोक्राईन आहे पण त्यांचं फंक्शन एक्झोक्राईन आहे, म्हणजे ग्रंथी ही अंतःस्रावी होती पण त्यातून तयार होणारं केमिकल हे बाह्यस्रावी झालं. तर लक्षात घ्या उत्तर असेल LTH किंवा उत्तर असेल प्रोलॅक्टिन. आता LTH प्रोलॅक्टिन आपण
पाहिलं की आपल्याकडे स्तनग्रंथी असतात आणि या स्तनग्रंथींमध्ये ज्यावेळेस आपण वेगवेगळ्या प्रकारचं केमिकल सेक्रेशन तयार करतो, हे केमिकल सेक्रेशन आपल्याला या पार्टमध्ये पाहायला मिळतं. सो यांना आपण काय म्हणतो, प्रोलॅक्टिन किंवा एलटीएच हार्मोन म्हणतो. देन पुढे या पुढे आपण कोणता पाहिला, सो आपल्याकडे असणार जीटीएच. जीटीएचचा हा फुल फॉर्म आहे गोनॅडोट्रॉपिक हार्मोन किंवा यांना आपण गोनॅडोट्रॉपिन पण म्हणतो. मात्र लक्षात घ्या, जेवढे एंडोक्राईन होते त्यांना ट्रॉपिक म्हणतात, ट्रॉपिक हार्मोन. आणि जेवढे बॉडीतून बाहेर येतात म्हणजे एक्झोक्राईन त्यांना आपण नॉन ट्रॉपिक म्हणतो. मग आता आपण जर पिट्टरी ग्रंथींचा विचार केला, टोटल हार्मोन्स 5 तयार होतात. समोरच्या बाजूपासून आपण 5 हार्मोन पाहिले, लक्षात घ्या. ते 5 मध्ये जीएच, एसीटीएच, टीएसएच, देन आपल्याकडे हा जीटीएच, हे चौघे पण ट्रॉपिक हार्मोन आहे. आणि जो 5वा हार्मोन आहे, 5वा म्हणजे कोणता, तर आपल्याकडे असणार हा प्रोलॅक्टिन किंवा एलटीएच. लक्षात घ्या, एलटीएच चा फुल फॉर्म काय पाहिला आपण सॉरी, एलटीएच चा फुल फॉर्म काय घेतला आता आपण, तर आपल्याकडे असणार ल्युटोट्रॉपिक हार्मोन. तर हे आपल्याकडे नॉन ट्रॉपिक हार्मोन. लक्षात घ्या, हा कोणता हार्मोन आहे, नॉन ट्रॉपिक. आणि बाकी सगळे हार्मोन कोणत्या फॉर्म मध्ये आहे, तर ट्रॉपिकल फॉर्म मध्ये. मात्र लक्षात घ्या, जर आपण ह्या सगळ्या ग्रंथींचा विचार केला तर ह्या गोनॅडोट्रॉपिक पासून पुन्हा आपण 2 हार्मोन पाहिले, कोणकोणते, एफएसएच पाहिला आणि दुसरा कोणता पाहिला, एलएच. आता सगळ्यात महत्वाचं काय ते लक्षात घ्या. आता यातला जो पार्ट आहे ऑलरेडी आपण रिप्रोडक्शन चॅप्टर मध्ये पाहिलेला आहे आणि त्यावेळेस तुम्हाला ते सगळे डाऊट्स आपण एकदम व्यवस्थित क्लिअर केलेले आहेत. आता आपल्याला पुढच्या बाजूकडे जायचंय. आता पुढची बाजू म्हणजे कोणती, तर आपल्याकडे असणारी पोस्टेरियर पिट्युटरी ग्लॅंड. तत्पूर्वी हे झाले बरं का सगळं, हे आपण हे कॉर्पस ल्युटियम, प्रोजेस्ट्रॉन, हे आपण सगळं कशामध्ये पाहिले, रिप्रोडक्शन मध्ये. जो रिप्रोडक्शन मध्ये आपलं 3 नंबरचं लेक्चर आहे की ज्यामध्ये आपण फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम पाहिली. त्या फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये आपण हे सगळं स्टडी केलेलं आहे. तोच पार्ट पुन्हा रिपीट होतोय. आणि मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं पण होतं की बायोलॉजी हा असा पार्ट आहे की इथे तुम्हाला सगळा पार्ट कनेक्टिव्ह लिंक मध्ये पाहायला भेटेल, की सगळीकडे तुम्हाला काहीतरी कनेक्शन पाहायला भेटेल आणि त्या कनेक्शनच्याच बेसिसवरती आपण काय करतो, तर हा सगळा पार्ट पाहत असतो. आता लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण हा पोस्टेरी पिट्टरी ग्रंथींचा पार्ट पाहतो, जसं आपण पाहिलं की पिट्टरी ग्रंथींपासून आपल्याला टोटल 8 हार्मोन पाहायला भेटले, त्यातल्या 5 हार्मोनचा आपण स्टडी केला. आता जर पिट्टरी ग्रंथींची मागची बाजू पाहिली तर मागच्या बाजूने आपण काय म्हटलं होतं, पोस्टेरियर ग्लँड. मात्र लक्षात घ्या, जर आपण ह्या पोस्टेरियर ग्लँडचा विचार केला तर पोस्टेरियर ग्लँडला आपण म्हणतो न्यूरो हायपोफिसिस. हे लक्षात राहू द्या बरं का. जी समोरची बाजू आहे ती म्हणजे अँटेरियर, जी मागची बाजू आहे ती म्हणजे पोस्टेरियर. मग समोरच्या बाजूला आपण म्हटलं ऍडिनो हायपोफिसिस आणि मागच्या बाजूला आपण म्हटलं न्यूरो हायपोफिसिस. आयोग कन्फ्युज करतो बरं का, कधी कधी आयोग अँटेरियर आणि पोस्टेरियर म्हणजे पुढची बाजू आणि मागची बाजू हे शब्द न वापरता आयोग कोणते शब्द वापरेल, ऍडिनो हायपोफिसिस किंवा न्यूरो हायपोफिसिस. सो आपलं कन्फ्युजन होता कामा नये, आपल्याला ते माहित असायला हवं. मात्र लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण हे डिफरंट पार्ट पाहतो, सो आपल्याकडे मागच्या बाजूपासून 3 हार्मोन तयार होतात. एक आहे एडीएच, एडीएचलाच म्हणतात अँटी डायरेटिक हार्मोन. दुसरा आहे ऑक्सिटोसिन आणि तिसरा आहे कोहेरिन. जर आपण तिघांचाही विचार केला तर तिघांमध्ये एक्झॅक्टली आपल्याला काय बदल पाहायला मिळतो किंवा काय पाहायला मिळतं. जर आपण एडीएच हार्मोनचा विचार केला तर एडीएच हार्मोनचं काम काय पहा, हा किडनीच्या गाळण्याचा दर वाढवण्याचं काम करतो, म्हणजे तो फिल्ट्रेशन रेट आहे तो वाढवण्याचं काम करतो. सिंपल आहे, फॅक्च्युअली कन्सेप्ट जास्त पाहायला मिळत नाही. या हार्मोनच्या कमतरतेमुळे, आता हा आयोगाचा पीवायक्यू आहे, या हार्मोनच्या कमतरतेमुळे आपल्याला एक आजार पाहायला मिळतो. तो आजार म्हणजे कोणता, डायबिटीज इन्सिपिडस. हा आयोगाचा पीवायक्यू आयोगाने विचारलेला आहे. जर आयोगाने विचारलं की एडीएच आपल्या बॉडीमध्ये कमी झाला किंवा एडीएचचं प्रमाण कमी झालं तर फिल्ट्रेशनचा रेट मंदावतो. फिल्ट्रेशनचा रेट मंदावला की आपल्याला होणारा आजार कोणता आहे, डायबिटीज इन्सिपिडस. आणि या आजारामध्ये आपल्याला लक्षणं कोणते पाहायला मिळतात, तर यामध्ये माणसाला अति तहान लागते आणि अति लघवी लागते. सो हे या आजाराचे काय झाले, सिम्पटम्स झाले. देन पुढे या, पुढे आहे ऑक्सिटोसिन. याला आपण बर्थ हार्मोन म्हणतो. मग आता सिंपल आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्याकडे जी प्रेग्नन्सी कंडक्ट होते ती दोनही पद्धतीने होते. एक तर तुम्ही सर्जरी करू शकता किंवा तुम्ही नॅचरल पद्धतीने पण बर्थ देऊ शकता. मग लक्षात घ्या, ज्यावेळेस कोणतीही आई आपल्या मुलाला नॅचरल पद्धतीने बर्थ देते म्हणजे जन्म देते, त्यावेळेस त्या नैसर्गिक पद्धतीमध्ये आपल्याला ऑक्सिटोसिन हार्मोन पाहायला मिळतो. आता लक्षात घ्या, आपण जो एक टिश्यूचा पार्ट पाहिला, त्या टिश्यूच्या पार्टमध्ये आपण एक पार्ट पाहिला की आपल्याकडे असणारे जे हार्मोन्स आहेत ते काय करतात, तर कॉन्ट्रॅक्सेशन, रिलॅक्सेशन म्हणजे आकुंचन आणि प्रसरण. जर हे हार्मोन आकुंचन आणि प्रसरण करत असतील तर याचा अर्थ ते मुवमेंट करतात. मग हार्मोन्समुळे, मग इथे ऑक्सिटोसिन हार्मोन काय करतो की ज्यावेळेस एखाद्या बाळाचा जन्म होणार असेल तर बाळाचा जन्म ज्या मार्गातून होतो
त्या मार्गामध्ये ऑक्सिटोसिन हार्मोन तयार करतो, की ज्यामुळे काय होतं, आकुंचन आणि प्रसरण घडून येतं. आणि आकुंचन आणि प्रसरण म्हणजे कॉन्ट्रॅक्सेशन अँड रिलॅक्सेशन घडून आल्यामुळे काय होतं, तर आपल्याला त्या ठिकाणी प्रॉपर वेने बर्थ पाहायला मिळतो. म्हणून यांना आपण काय म्हणतो, बर्थ हार्मोन. सो लक्षात राहू द्या, आयोग विचारू शकतो की आपल्या ह्युमन बॉडीमध्ये बर्थ हार्मोन कुणाला म्हणून ओळखलं जातं. तर बर्थ हार्मोन कोणता आहे आपल्याकडे, तर ऑक्सिटोसिन आहे. पुढे या, पुढचा हार्मोन कोणता आहे आपल्याकडे, कोहेरिन. आता कोहेरिनचा रोल काय, तर लक्षात घ्या, कोहेरिन हे लहान आतड्यातील जेजुनम या भागामध्ये आहे. आता लक्षात घ्या, लहान आतड्याचे आपण 3 भाग पाहतो. 3 कोणते, डिओडेनम, जेजुनम, इलियम. यालाच मराठीमध्ये आद्यांत्र, मध्यांत्र आणि शेषांत्र म्हणतो. म्हणजे सगळ्यात वरती जो येतो तो डिओडेनम, मध्ये जो येतो तो जेजुनम, आणि त्याच्या खाली जो आहे तो इलियम. वरच्या भागाला काय म्हटलं आपण, आद्यांत्र. इमॅजिन करा बरं का, लहान आतडे इमॅजिन करा. जर आपण हे लहान आतडे इमॅजिन केलं तर लहान आतड्याचा जो इनिशिएटिव्ह पार्ट आहे, जो सगळ्यात वरचा पार्ट आहे, त्या वरच्या पार्टला आपण काय म्हटलं, डिओडेनम. देन मध्ये या, मधल्या पार्टला म्हटलं जेजुनम. अजून खाली जा, खालच्या पार्टला म्हटलं इलियम. वरचा पार्ट म्हणजे आपल्याकडे आद्यांत्र, खालचा भाग म्हणजे मध्यांत्र, आणि त्याच्याही खालचा भाग म्हणजे शेषांत्र. म्हणजे आद्यांत्र, मध्यांत्र, शेषांत्र हे तीनही पार्ट आपल्याला इथे पाहायला मिळतात. त्यातलाच कोहेरिन हा लहान आतड्यातील जेजुनम या भागाचं आकुंचन घडवून आणण्याचं काम करतो. मग लक्षात घ्या, आपण ऑलरेडी पचन संस्था शिकलेलो आहोत. त्या पचन संस्थेमध्ये आपण हा सगळा पार्ट पाहिलेला आहे. मग लक्षात घ्या, या ठिकाणी आपण जो आपला ग्रंथींचा पार्ट आहे, त्या ग्रंथींच्या पार्टमध्ये फक्त आता आपण पित्तरी ग्रंथींचा पार्ट पाहिला. आता आपण काय करूयात, यातलं जे सेकंड सेशन असेल, त्या सेकंड सेशन मध्ये उरलेल्या ग्रंथी पाहूयात. मग लक्षात घ्या, आपण आता कोणत्या ग्रंथी पाहिल्या, फक्त मेंदू मधल्या. मी पुन्हा ग्रंथींचा क्रम सांगतो. सगळ्यात फर्स्ट मेंदूमध्ये हायपोथॅलॅमस आहे, देन पिनेल ग्रंथी आहे, बेसमेंटला पित्तरी ग्रंथी आहे, इथे थायरॉइड ग्रंथी आहे, एकच असते. त्याच्या मागे पॅराथायरॉइड ग्रंथी आहे, देन छातीमध्ये थायमस आहे, देन किडनीच्या वरती आपल्याला ऍडर्नल ग्लॅन्ड पाहायला मिळते, की ज्याला आपण अधिरुक्क ग्रंथी म्हणतो. समजा मी मेल असेल तर टेस्टीज, समजा मी फिमेल आहे तर ओव्हरी. अशा प्रकारे आपण ग्रंथी पाहतो. मग लक्षात घ्या, आता ज्या ग्रंथी पाहिल्या ह्या सगळ्या एंडोक्राईन आहे, अंतःश्राव्य ग्रंथी आहे. असंच आपल्याला बाह्यश्राव्य ग्रंथी पण पाहायला मिळतात, की ज्यामध्ये लिव्हर आणि पॅनक्रिया आहे. आता जर आपण पॅनक्रिया पाहिलं तर पॅनक्रियामध्ये दोघांचे पण फंक्शन आहेत, एंडोक्राईनचे पण फंक्शन आहेत, एक्झोक्राईनचे पण फंक्शन आहेत. एक मिक्सिंग फॉर्म मध्ये पाहायला मिळतो. सो हा सगळा पार्ट म्हणजे काय झाला, द पार्ट ऑफ ग्लँड्स म्हणजे ग्रंथींचा पार्ट पाहायला मिळतो. मात्र लक्षात घ्या, या ग्रंथींच्या पार्टमध्ये आपण हा सगळा स्टडी या ठिकाणी करत असतो. सो पहिल्या पार्टमध्ये आपण फक्त पित्तरी ग्रंथींचे वेगवेगळे हार्मोन्स पाहिले. जो दुसरा पार्ट असेल तो आपण थायरॉइड ग्रंथीपासून चालू करूयात, की ज्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त फॅक्च्युअल डेटा पाहायचा आहे. तर ठीक आहे, आपण इथे थांबूयात. जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही व्हॉट्सअप किंवा टेलिग्रामला मेसेज करून या चॅप्टर बद्दल काही शंका असेल तर विचारू शकता. पण आता लक्षात घ्या, आपल्याला काय करायचंय, तर सगळ्यात महत्वाचं, तुम्ही आता हे दररोजचे लेक्चर पाहताय. आता हे लेक्चर पाहत असताना तुम्हाला पीवायक्यू पण घ्यायचे, की आतापर्यंत आयोगाने कोणकोणते पीवायक्यू विचारलेले आहेत त्यावरती सुद्धा फोकस करायचा आहे. बिकॉज पीवायक्यू आणि ही कन्सेप्ट याच्या बाहेर तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही, सफिशियंट आहेत. लक्षात घ्या, कारण ही कन्सेप्ट तुम्हाला त्या पॉईंट बद्दल मॅच्युरिटी देईल. आणि ज्यावेळेस तुम्ही ते पीवायक्यू पाहता, ते पीवायक्यू तुम्हाला सांगेल की एक्झॅक्टली प्रश्न कसा येतो. सो जर दोनही गोष्टींना आपण प्रॉपर वेने घेतलं तर आपल्याला हे सगळं प्रॉपर वेने कम्प्लीट करता येईल. तर ठीक आहे, आपण इथे थांबूयात आणि देन आपण सेकंड सेशन मध्ये आपण काय घेऊयात, तर आपल्या पार्ट 2 चा, पार्ट 2 म्हणजे ग्रंथींचा उरलेला पार्ट कव्हर करूयात. ठीक आहे, थँक्यू.